महायुतीचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की या सरकारने मला एक कवडीचीही मदत यावर्षी केलेली नाही, 1 रुपयासुद्धा दिलेला नाही। सरकारी पक्षाला जर पैसे सरकारने दिले नाही तर विरोधकांचे काय हाल असतील हे आपण समजू शकतो। सरकारच्या तिजोरीमध्ये ठणठणाट आहे, सरकार कर्जबाजारी झालेलं आहे आणि बाजारी असलेलं आपला कर्जबाजारी असलेले सरकार विकासासाठी पैसे देऊ शकत नाही। त्यामुळे आमदार निधीही यावर्षी मिळू शकलेला नाही आणि या दिवाळखोरीतल्या सरकारने सरकारच्याच बाजूचा एक आमदार सरकारवर टीका करतो आहे। याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र नाही। कारण किशोरप्पा पाटलांनी आत्ताच म्हटलं आहे की शिवसेना भाजपची युती आमच्या मतदारसंघात शक्य नाही। भाजपवाले शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत राहतात आणि फसवत राहतात, हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे सारंच काही आलबेल समजण्याचं कारण नाही। उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब या सर्वांच्या वतीनं एक निवडणूक आयोगाच्या वर सत्याचा मोर्चा म्हणून मोर्चा काढला। मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतलं नाव काही गाळले गेलेले आहेत, काही दुबार नावं टाकलेले गेलेले आहेत, काय बाहेरून नावं त्याच्यामध्ये आणले गेले आहेत। हे पुराव्यानिशी राज ठाकरेंनी काल आपल्या सभागृहामध्ये आपल्या सभेमध्ये दाखवलं। ज्या ठिकाणी पुराव्यानिशीच हे मतं चोरले असं त्यांनी दाखवलं, त्याच्यावरच त्यांचे भाषणं झाली, त्याच्यावर त्यांनी टीका केली। तर या टीकेचा भाजपने उत्तर देण्याची गरज नाही, कारण त्यांनी निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित होतं। जर निवडणूक आयोगावर टीका करतात, निवडणूक आयोगावर उत्तर अपेक्षित करतात, तर भारतीय जनता पार्टी त्याचं उत्तर का देतं हा प्रश्नच आहे। याचा अर्थ असा आहे की काहीतरी काळाबेर आहे। संजय राऊत हे आजारी आहेत आणि त्यांच्याशी मी स्वतः मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांनी मला सांगितले मी काही काळजी करू नका, मी ठणठणीत बरा होऊन परत कामाला येणार आहे। मग म्हटलं आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे, तुम्ही लवकरात लवकर बरं होऊन यावं अशी आमची सर्वांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। त्यांचं मनोबल उंचावलेलं दिसतं, त्याच्यामध्ये विल पॉवर फार मोठी दिसते आहे आणि त्यामुळे त्यांना आजार आहे, मोठा आजार आहे का लहान आजार आहे याची त्यांना चिंता अजिबात वाटली नाही। मी चांगला होऊन येईल अशा स्वरूपात शब्द त्यांनी माझ्याशी बोलताना वापरला। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्या शेती खरडूनही गेले आहे, ते पिकं उभे जे पिकं होते ते वाहून गेले। फार मोठ्या प्रमाणावर नाल्यांचं पाणी वाहून आल्यामुळे शेतीची आणि गोठ्याची जनावरांची हानी झाली। या ठिकाणी पाहणी केली असता शेतकऱ्यांची ही मागणी राहिलेली आहे की आम्हाला काहीतरी अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे। आत्ता सरकारने जी मदत दिली ती मदत फार तोकडी आहे आणि ती टक्केवारीमध्ये दिलेली आहे। कुणा शेतकऱ्याला 70,000 मिळाले, कुणा शेतकऱ्याला 15,000 मिळाले, अशा स्वरूपाची ती मदत आहे। सरसकट मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि अशी तोकडी मदत दिल्यापेक्षा किमान 20,000 रुपये तरी एकरी मदत शेतकऱ्यांना दिली तर खरडलेल्या जमिनी, अन्य जमिनी ह्या नीटनेटक्या करण्यास मदत होऊ शकेल। पूर्ण भरपाई तर होऊ शकत नाही, परंतु शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, कर्जाच्या बोजाखाली आहे। त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे, त्यांना हेक्टरी 20,000 रुपये मदत दिली पाहिजे आणि त्यांचे घरदारं पडले आहेत त्यांना अधिक वाढवून मदत मिळाली पाहिजे। छोटे छोटे मदत देतो त्याच्यामध्ये त्याचा संसार उभा राहू शकत नाही। सरकारकडे मी मागणी करणार आहे की या संदर्भात त्यांनी कार्यवाही करावी।